तर नमस्कार मित्रांनो, मी समीर गोरिवले आणि तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल समीर गोरिवले व्हिडिओ माझं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास असणार आहे, कारण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मॉनिटायझेशनची प्रक्रिया चालू होती. त्यासाठी आपण अप्लाय केला होता आणि त्यानंतर मला एक महत्त्वाचा अनुभव आला. तो मी आज तुमच्यासमोर शेअर करणार आहे. कारण यूट्यूबकडून आपलं चॅनल रिव्ह्यू झाल्यानंतर मला एक फीडबॅक मिळाला. तो म्हणजे असा आहे की रियूज कंटेंट आपल्या चॅनलवरती यूट्यूबने आपल्याला सांगितलं की तुमच्या चॅनलवरती रियूज कंटेंट सापडलेले आहेत. तर त्यामुळे आपलं चॅनल सध्या तरी मॉनिटाईज झालेलं नाही. यूट्यूबचे मनापासून आभार मानतो मी, कारण अशा वेळी यूट्यूब कधी कधी काय करतं की चॅनलही डिलीट करतं. तर यूट्यूबचे मनापासून मी आभार मानेन की आपलं चॅनल यूट्यूबने डिलीट नाही केलेलं आहे. आपल्याला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक पुन्हा एक संधी दिलेली आहे. तर हे रियूज कंटेंट जे आहे ते काय असतं आणि आपल्या चॅनलवरती कशा प्रकारे यूट्यूबला ते सापडलं किंवा काय झालं ते मी या व्हिडिओमध्ये थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला असा काही अनुभव यूट्यूबच्या बाबतीत जर आला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आपण आता पाहूया की यूट्यूबने नक्की आपल्याला काय सांगितलं. आपल्या यूट्यूबवरती यूट्यूब पार्टनर प्रोग्रामचं बेस्ट टर्म एक्सेप्ट झालं होतं आणि ॲडसेन्स अकाउंटसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती लिंक झालं होतं. ते जवळजवळ 15 ऑगस्टला मला सकाळी एक ईमेल आला होता. त्यानंतर यूट्यूबने सांगितलं होतं की तुमचं चॅनल ॲडसेन्स अकाउंट यूट्यूबला लिंक झालेलं आहे. त्यानंतर यूट्यूब रिव्ह्यूसाठी यूट्यूबने पुढं अप्लाय करायला सांगितलं आपल्याला. ते आपण अप्लाय केलं. पण जेव्हा यूट्यूबने रिव्ह्यू केला जवळजवळ आज 2-3 दिवसाने, तर यूट्यूबने आपल्याला सांगितलं की आपल्या चॅनलवरती मॉनिटायझेशन प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की रिव्ह्यू फीडबॅकमध्ये यूट्यूबने आपल्याला रियूज कंटेंट असं दाखवलं. त्यामुळे आपलं चॅनल सध्या मॉनिटाईज झालेलं नाही. याचा अर्थ असा आहे की चॅनल बंद झालं असं अजिबात नाही. यूट्यूबने आपलं चॅनल बंद केलेलं नाही. आपलं चॅनल सुरू आहे, व्हिडिओसुद्धा सुरू आहेत. व्हिडिओसुद्धा यूट्यूबवरती आपल्या चॅनलवरती येत राहतील. पुढे सुद्धा कंटेंट बनत राहतील. आता आपण थोडक्यात समजून घेऊया की रियूज कंटेंट म्हणजे नक्की काय आहे. साध्या सोप्या भाषेत जर समजून घ्यायचं असेल तर असं सांगेन की दुसऱ्या एका व्यक्तीचं जे कंटेंट असतं, जसं की त्यामध्ये आपला चेहरा नाही आहे आणि आपण स्वतः कॉमेंट्री म्हणजे आता मी जसं बोलतोय तसं बोललेलं नाही आहे आणि तो व्हिडिओ ऑलरेडी यूट्यूबवरती अपलोडेड आहे. तर त्याला आपण रियूज कंटेंट असं म्हणू शकतो. विशेषतः आपण बऱ्याच वेळा बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे लावतो. त्याच्यामध्ये एक म्युझिकचा अल्बम बनवतो किंवा एक 4-5 गाणी एकत्र करून एकत्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकतो. तर अशावेळी ह्या अडचणी येऊ शकतात. इन शॉर्ट त्यालाच आपण म्हणू शकतो की हे रियूज कंटेंट आहे. ऑलरेडी यूट्यूबवरती अपलोड आहे ते आणि आपण परत ते अपलोड केलं आहे. त्यामुळे त्या गोष्टीला आपण रियूज कंटेंट असं म्हणू शकतो. आता आपण त्यावेळी फक्त काय अपलोड करताना काय पाहतो की एक कॉपीराइट क्लेम आला की नाही. तर ते एवढंच पुरेसं नाही. यूट्यूबवरती मॉनिटायझेशनसाठी आपलं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन असणं म्हणजे आपण स्वतः मेहनत केलेली यूट्यूबला दिसली पाहिजे. आणि यूट्यूब बरोबर ही गोष्ट आपल्या रिव्ह्यूमध्ये हायलाईट करतं. आणि यूट्यूबचं सुद्धा बरोबर आहे, कारण यूट्यूबची जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीमध्ये असं क्लिअर झालेलं आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा यूट्यूबचं धन्यवाद मानेन की त्यांनी आपल्याला पुन्हा एकदा
आपले व्हिडिओ कंटिन्यू करण्यासाठी संधी दिलेली आहे. आता आपण पाहूया आपल्या चॅनलवरती नक्की काय झालं, की कशामुळं हे यूट्यूबने आपल्याला रियूज कंटेंटचा फीडबॅक दिला. सो आपल्या चॅनलवरती आपण आपल्या गावचे व्हिडिओ जास्त बनवतो. गावातले कोकणातील गाव असेल, आपले गणपतीचे व्हिडिओ, शिमगा, आपल्या घराचं बांधकाम जे चालू होतं त्याचे व्हिडिओ आपण बऱ्यापैकी टाकले होते. पावसाचे व्हिडिओ टाकतो. काही फूड व्लॉगसुद्धा आपल्या चॅनलवरती असतात. ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ असतात आणि गावात जे काही कार्यक्रम होतात छोटे मोठे त्यांचे व्हिडिओ आपण बऱ्यापैकी केलेले आहेत. पण त्याचबरोबर आपण आपल्या चॅनलवरती काही गाणी टाकली होती. म्युझिक अल्बम तयार करून टाकले होते, अपलोड केले होते आपण. काही व्हिडिओ तर काही व्हिडिओंना तर त्याच्यामध्ये यूट्यूब स्टुडिओमध्ये पोटेन्शियल अर्निंग लिमिटेशनसुद्धा आलं होतं, ते दिसत होतं. आणि काही व्हिडिओला कॉपीराईटसुद्धा सापडल्या होत्या. सो त्यामुळे आपलं चॅनल हे मॉनिटाईज झालं नाही. थोडक्यात तुम्हाला समजलं असेल की आपल्या चॅनलवरती काय आपण अपलोड केलं होतं आणि त्याच्यामुळं कशामुळं हे यूट्यूबने आपल्याला रियूज कंटेंटचा फीडबॅक दिला आहे. सो पुढे आपण बघूया आता आपण काय केलं. थोडक्यात यूट्यूबने हा फीडबॅक दिल्यानंतर आपण त्यावरती थोडीफार ॲक्शन आपल्या चॅनलवरती घेतलेली आहे. आपण चॅनल पुन्हा रिव्ह्यू करायला सुरुवात केली की कोणत्या व्हिडिओवरती आपण रियूज कंटेंट किंवा कॉपीराईट क्लेम वगैरे जे आलेले आहेत असं आपण तपासायला सुरुवात केलेली आहे. आणि आपल्याला असं वाटलं की बाबा ह्या व्हिडिओमुळे आपल्या यूट्यूब चॅनलला कॉपीराईट क्लेम किंवा रियूज कंटेंट येऊ शकतो. असे व्हिडिओ आपण सध्या तरी आपल्या यूट्यूब चॅनलवरून काढून टाकले, इन शॉर्ट डिलीट केलेले आहेत. असं आपण प्रत्येक व्हिडिओ तपासतोय. माझे स्वतःचे व्हिडिओ असलेले काही चांगले व्हिडिओ आपण यूट्यूबवरती नक्की ठेवलेले आहेत आणि त्यांना काही इफेक्ट नाही आहे. थोडक्यात म्हणजे आपल्या घराचा व्हिडिओ, जी नवीन आपल्या घराचं बांधकाम चालू आहे, तो व्हिडिओ एकदम सुंदर असा चाललेला आहे आणि तो बऱ्याच लोकांनी तुम्ही पाहिलेला आहे. तसे आपण जे कोकणातले आपल्या पावसाचे व्हिडिओ असतात किंवा गणपतीचे व्हिडिओ असतात, हे असे आपण ठेवलेले आहेत. आता ह्यापुढे आपण आपल्या चॅनलवरती काय करणार आहे, तुम्हाला काय पाहायला मिळेल याची थोडक्यात तुम्हाला मी सांगणार आहे. आणि आता आपण असे कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ करणार आहोत ते मी तुम्हाला सांगणार आहे. थोडक्यात आपल्या चॅनलच्या नावावरून तुम्हाला समजलं असेल की आपलं चॅनल थोडक्यात माझं कोकण कसं आहे हे तुम्हाला दाखवण्याचा आपला प्रयत्न आहे आणि त्याला तुम्ही भरभरून साथ देत आहे. थोडक्यात असं असेल की आपलं कोकण कसं आहे, कोकणातील निसर्ग सौंदर्य, तसेच आपल्या कोकणात जो आता पावसाळा चालू आहे, पावसाळ्यातले व्हिडिओ, आपल्या घराचं बांधकाम, जे आता सध्या आपल्या गावातलं घर चालू आहे, बांधकाम चालू आहे, त्याचे व्हिडिओ असतील. गावातले लोकांचं जीवन, थोडक्यात मी बनवलेले काही माझे स्वतःचे व्हिडिओ असणार आहेत. गणपती चालू होतो आहे, गणपती सण महिन्याभरातच येणार आहे, त्याचे थोडक्यात व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. आणि ट्रॅव्हलिंग आणि कोकण एक्सप्लोर करण्यासाठी आपण ह्यापुढे प्रयत्न करणार आहोत. यापुढे आपण म्युझिक व्हिडिओ करणार की नाही, तर आपण नक्की प्रयत्न करू. म्युझिक व्हिडिओ म्हणता येणार नाही, तर आपल्या कोकणातले काही शाहीर आहेत, जसं शक्तितुर आहे, ह्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ आणि ही माहिती आपण आपल्या चॅनलच्याद्वारे लोकांना पुरवण्याचा नक्की प्रयत्न करू. जसे नमन कला आहे, भारूड आहे, ह्या विषयांची माहिती घेऊन तुम्हाला आपल्या चॅनलवरती आपण नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. थोडक्यात जे आपल्या यूट्यूब चॅनलला यूट्यूबकडनं जो काय
फीडबॅक आला होता आणि आपलं चॅनल तुर्तास जे मॉनिटाईज झालं नाही त्याबद्दल तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. पुन्हा एकदा यूट्यूबचे मनापासून आभार मानेन की यूट्यूबने आपल्या चॅनलवरती कोणत्याही प्रकारचा स्ट्राईक आणला नाही, म्हणजे चॅनल बंद केलं नाही, डिलीट केलं नाही. त्याबद्दल मी यूट्यूबचे मनापासून आभार मानतो. आणि यूट्यूबने पुन्हा आपल्याला नवीन संधी दिलेली आहे की तुम्ही तुमचे स्वतःचे व्हिडिओ बनवा, दुसऱ्यांचे व्हिडिओ अपलोड करू नका. स्वतःचे व्हिडिओ बनवा आणि यूट्यूबवरती अपलोड करा. आणि तो आपण प्रयत्न यापुढे आपण करणार आहे. आता शेवटचं म्हणजे हा व्हिडिओ मी ह्यासाठी बनवतोय की मला कोणावरती क्लेम करायचा नाही, कोणत्याही गोष्टीवरती क्लेम करायचा नाही किंवा आरोपही करायचा नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी खूप वर्ष चॅनल आपलं चालवतोय आणि मला प्रथम ही संधी मिळाली होती मॉनिटायझेशनची. सो माझ्या काही चुकांमुळं ती संधी माझ्याकडनं हुकलेली आहे आणि या चुका आपण पुन्हा आपल्याकडून होऊ नयेत किंवा जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांच्याकडनं होऊ नये त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. मी खरोखर खूप मेहनतीने हे चॅनल बनवलेलं आहे आणि ह्या चॅनलसाठी खूप मेहनत घेतलेली आहे. नेहमीच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आणि आपल्या कोकणातील बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लोअर करण्याचा ह्या चॅनलच्या मार्फत मी प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, आपलं चॅनल तुर्तास मॉनिटाईज झालेलं नाही, पण आपण नक्की प्रयत्न करू की आपलं चॅनल बऱ्यापैकी मॉनिटाईज होईल आणि आपल्याला एक अर्निंग सोर्स उपलब्ध होईल. त्यासाठी हा माझा प्रयत्न असणार आहे. यापुढे आपण चांगले व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. असं थोडक्यात आहे आणि तुम्हाला नक्की सांगेन की आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा, कारण कोकणातील असेच चांगले व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. तुम्हालाही आणखी एक तुम्हाला सांगेन की तुम्हाला असं कोणाला जर का अनुभव आला असेल की यूट्यूबकडून, तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा. तर हा होता माझा एक यूट्यूब संदर्भातला एक अनुभव जो मला प्रथम आला होता आणि तो मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच कोकणातली नवीन व्हिडिओ आणि कोकणातील चाली, परंपरा, रीती, रिवाज जे काय आपल्या चॅनलवरती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करता येईल असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रूपात, नवीन व्हिडिओसोबत आणि आपल्या स्वतःच्या व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.